नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला सेतू अभ्यासाचा 21वा दिवस म्हणजे आज 21 जुलै 2021 आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 21व्या दिवसाचा सेतू अभ्यास काय आहे ते बघण्यासाठी आपल्या PDF मध्ये जाऊ आणि आपल्या ग्रुपमध्ये आज जे शेअर केलेलं आहे सकाळी ते जे आपलं PDF आहे ते आपण ओपन करून आजचा जो सेतू अभ्यासाचा जो अभ्यास आहे तो आपण बघणार आहोत. तर बघा, आजचा जो घरचा अभ्यास आहे, आजचा जो सेतू अभ्यास आहे तो बघा ब्रिज कोर्समधला आज दिवस 21वा आहे. बघा, आज 21 दिवस सेतू अभ्यासाला पूर्ण होत आहेत आणि अजून 9 दिवसानंतर आपली काय आहे होणार आहे परीक्षा, दुसरी चाचणी ही होणार आहे. ज्याप्रमाणे आपली प्रथम चाचणी झाली त्याप्रमाणे द्वितीय चाचणी ही 15 दिवसानंतर आणि तृतीय चाचणी ही देखील 15 दिवसानंतर होणार आहे. अशा एकूण 3 चाचण्या होणार आहेत. तर बघा, आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये 21व्या दिवशी काय सांगितलेलं आहे, कोणतं अपेक्षित काय क्षेत्र धरलेलं आहे. बघा क्षेत्र आहे मराठी विषयाचं मौखिक भाषा विकास, म्हणजे आपल्या मौखिक भाषा विकास आपला होणे आवश्यक आहे. यामध्ये आहे कौशल्य. कोणतं कौशल्य आहे? श्रवण आणि संभाषण. बघा, कोणतीही भाषा आपल्याला अवगत होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कौशल्य कोणतं असणं आवश्यक आहे? तर श्रवण कौशल्य हे असणं आवश्यक आहे. कारण की तुम्हाला जर चांगल्या प्रकारे बोलायचं असेल, तुमचा भाषा विकास करायचा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, म्हणजे समजपूर्वक तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. हे कौशल्य म्हणजे श्रवण कौशल्य. त्यानंतर संभाषण कौशल्य हे आपोआपच येणार आहे. बघा लहान मूल हे पहिले आपण पाहत असतो की अनुकरणातून शिकतं, म्हणजे श्रवणातून शिकतं, म्हणजे ऐकून नंतर ते बोलायला लागतं, म्हणजे त्याचा भाषा विकास होत असतो. त्याचप्रमाणे हे जे भाषा विकास, मौखिक भाषा विकास हे क्षेत्र जे आहे त्याच्यातील जे कौशल्य आपल्याला आजच्या या सेतू अभ्यासामध्ये अवगत करायचं आहे. बघा, यानंतर आपल्याला अध्ययन निष्पत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे. बघा, इयत्ता 6वीची जी अध्ययन आणि निष्पत्ती अपेक्षित धरलेली, बघा, भिन्न वेळी भिन्न विषयासंबंधी इतरांना सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात आणि स्वतःच्या भाषेत सांगतात. बघा, म्हणजे भिन्न वेळी म्हणजे प्रत्येक प्रसंग वेगळा आहे, त्या प्रसंगाचा विषय सुद्धा वेगळा आहे. त्या प्रसंगाच्या गोष्टी समजून घेऊन आणि ते आपल्या भाषेत सांगता आपल्याला आल्या पाहिजे, याला भाषा विकास आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा, इयत्ता 7वीमध्ये काय अध्ययन निष्पत्ती अपेक्षित धरलेली आहे. कारण की आपला हा सेतू अभ्यासक्रम आहे, जरी आपण आता 7वीला असलो तरी 6वीच्या इयत्तेचा असलेला जो अभ्यास आहे तो आपल्याला 7वीत जाण्यापूर्वी, म्हणजे आपण जरी गेलेलो असलो तरी आपल्याला 6वीचा सुद्धा अभ्यास येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच हा इतका जो सेतूबंधाचा उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनानं राबवणं सुरू केलेलं आहे आणि तो पण आपण यशस्वीपणे राबवत आहोत. तर बघा, इयत्ता 7वीमध्ये विविध लेखन प्रकारामध्ये लेखकाने मांडलेले विचार, आशय समजून घेतात. आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवावर आधारित साम्य, सहमती आणि असहमती व्यक्त करतात. बघा, विविध लेखन प्रकारामध्ये लेखकाने मांडलेले जे विचार असतात ते प्रत्येक विचार आपल्याला पटतीलच असे नाही, प्रत्येक आशय हा आपल्याला पटेलच असे नाही, आपल्याला आवडलच असं नाही. त्या अनुभवाला आपण आधारित साम्य किंवा सहमती किंवा असहमती आपल्याला दर्शवता आली पाहिजे आणि तीही योग्य प्रकारे आपल्याला सहमती असहमती व्यक्त करता आली पाहिजे. ही अध्ययन निष्पत्ती ही आपल्याकडून अपेक्षित केलेली आहे. बघा, आजच्या या 21व्या दिवशी जाणून घेऊया, शिक्षकाने प्रसंगानुरूप माहिती द्यावी. उदाहरणार्थ हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करावे. बघा, आपण हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन या दिवशी हा आपला हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन हा आपण साजरा करतो. यावेळी आपल्याला हात धुण्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे देखील आपल्याला दाखवले जातं. याच्यातून आपल्याला काय सिद्ध होतं की प्रत्यक्ष आपल्याला हात धुण्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या दिवशी सांगण्याचा उद्देश हाच आहे की केवळ त्याच दिवशी हात धुणे आणि नंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करणे असं नसून, तर आपण त्या हात धुण्याचं महत्त्व हे आजच्या आपल्या कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की हात धुण्याचं महत्त्व
हात धुवा दिनाचं जे साजरा करण्याचं जे महत्त्व आहे ते आता आपल्याला या कोरोना काळामध्ये दिसतंय. कारण की आता आपण कुठेही बाहेरून आलो तर आपण सॅनिटाईज करून नंतर आपले हात स्वच्छ धुतो. एक चांगली सवय. आता हा कोरोना काही काही गोष्टी आपल्याला चांगल्या सुद्धा घेऊन आलेला आहे. आपले चांगले जवळचे व्यक्ती घेऊन गेला, परंतु काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला देत आहे. आणि याच्यातून आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयीचं महत्त्व किती आहे हे पटवून देत आहे. बघा, म्हणजे या गोष्टी आपल्याला या समजल्या पाहिजे. आपण जे जयंती, काही जे दिनविशेष साजरा करतो त्याच्यातून ह्या काही गोष्टी आपल्याला साध्य होणं महत्त्वाचे आहे. त्यानंतर वाचन प्रेरणा दिन, यामध्ये देखील बघा वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. कारण की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की माझा जो जन्मदिन आहे तुम्ही काय करा, वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करा. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे, अशा दृष्टीने तुम्ही हा साजरा करा. त्या दिवशी आपण सर्व प्रकारचे आपल्या आवडीचे काही शाळेत उपलब्ध असलेले पुस्तकं वाचन करतो. परंतु केवळ त्याच दिवशी वाचन करायचं असं आहे का? तर नाही. याच्यातून त्या दिवशी आपण काय घ्यायची, प्रेरणा घ्यायची आणि आयुष्यभर वाचनाचं महत्त्व आपल्या अंगी बाणवायचे, यासाठी हे जे दिन साजरे आपण करत असतो. बघा त्यानंतर आता काय म्हटलंय, शिक्षक स्थानिक परिस्थितीच्या संदर्भात एखादा मुद्दा. उदाहरणार्थ आता बघा, आपल्या शाळेत आपण वृक्षारोपण करतो, त्यानंतर जत्रा असते. एखाद्या गावामध्ये मोठं गाव जर असेल तर तिथली जत्रा ही मोठी असते. त्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे. आणि विविध स्पर्धा ज्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा काय करता आलं पाहिजे, सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि स्वतःचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ बालसभासारखं आहे की ज्यामध्ये बालसभामध्ये प्रत्यक्ष अध्यक्ष, प्रमुख पाहुणे हे सर्व काही विद्यार्थ्यांनीच पूर्ण करायचं असतं. सूत्रसंचालन देखील विद्यार्थ्यांनी करायचं. त्यामुळे आणि आपल्या शाळेमध्ये असलेले काही मुद्दे आपल्याला जे चांगले आहेत त्यांचं पुरस्कार देऊन, त्यानंतर जे आपल्या शाळेमध्ये आपल्याला दुरुस्त करायचे आहेत असे विषय, त्याच्यासाठी आपण बालसभेचं आयोजन यासारख्या आपण साजरं करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचे मत व्यक्त करू शकतो आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करू शकतो. बघा त्यानंतर बघा, आता सक्षम बनूया. आता आपल्याला सक्षम बनणं सुद्धा आवश्यक आहे. नुसतं केवळ जाणून घेऊन चालणार आहे का? तर नाही. तर आपल्याला सक्षम सुद्धा बनायचं आहे. मग सक्षम कसं बनायचं आहे? तर बघा, तुम्ही घरी गेल्यानंतर बघा, विद्यार्थी कुटुंबात होणाऱ्या चर्चेमध्ये आपले मत देतात की नाही याची शिक्षकांनी चाचपणी करावी. आता तुम्ही काय करा, तर एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये जर एखादी चर्चा चालू असेल, परंतु ती चर्चा ही अशी पाहिजे की तुमच्या दृष्टीनं, म्हणजे मोठ्यांची चर्चा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चर्चा करू नका. कारण की तुमचे घरचे पुन्हा म्हणतील की तुला कोणी सांगितलं. तुम्ही म्हणसाल की मला सरांनी सांगितलं की आपल्या कुटुंबाच्या चर्चेमध्ये सहभाग घ्या आणि आपलं मत द्या. तसं चालणार नाही. परंतु जो तुमच्या दृष्टीने योग्य असा एखादा चर्चा चालू असेल तर बाबा मी व्यक्त करू का, माझं मत व्यक्त करू का, आई मी माझं मत व्यक्त करू का, असं तुम्ही स्वतः व्यक्त करायला पाहिजे. आणि आपल्या आईवडिलांनी जर आपल्याला परवानगी दिली की तू काय म्हणतो हे व्यक्त करण्याची जर परवानगी दिली तर निश्चितच तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. कारण की आपले आईवडील हे आपल्या दृष्टीने काय अनुभवाने मोठे आहेत, परंतु कधी कधी एखाद्यावेळेस तुमचा अनुभव सुद्धा त्यांना कामी पडू शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा चर्चेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आईवडिलांना काय करा, आपल्या घराच्या दृष्टीनं आपलं मत व्यक्त करण्यासाठी सहकार्य करा. त्यानंतर बघा, शाळेत असणाऱ्या सुविधाबद्दल विद्यार्थ्याचे मत घ्यावे. आता एखाद्या ज्यावेळी समजा विद्यार्थ्याकडून मत व्यक्त केलं गेलं तर त्यावेळी त्या शाळेची जी स्वच्छता आहे, शाळेची काही देखभाल आहे, ती सुद्धा काय होऊ शकते, सुधारू शकते. जर विद्यार्थ्यांना मत व्यक्त करण्यास सांगितले आणि विद्यार्थ्यांनी जर सांगितलं की सर आपला जो शाळेचा परिसर आहे तो फारच अस्वच्छ आहे, मग विद्यार्थ्यांकडूनच मत व्यक्त करायचं की आपल्याला हा आपला परिसर जर अस्वच्छ आहे एखाद्या ठिकाणचा, तर आपल्याला स्वच्छ करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर विद्यार्थी सांगतील सर आम्ही काय करू, आम्ही आमच्या वर्गामध्ये कचरा कुंडी ठेवू आणि आमच्या कचरा कुंडीतच आम्ही आमचा कचरा टाकू. म्हणजे बघा, प्रश्नही त्यांचाच आहे, उत्तरही त्यांच्याचकडे आहे. आणि त्याच्यामुळे असे विद्यार्थ्यांची जर मत व्यक्त घेतले तर आपल्याला आपल्या शाळेचा विकास सुद्धा करता येणार आहे, वर्गांचा विकास करता येणार आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचा सुद्धा विकास करता येणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींचं आपण काय करायला पाहिजे, कौतुक करणार आहोत. तर याच्यातून आपण अशा प्रकारे सक्षम बनणार आहोत. त्यानंतर बघा, आता तुम्हाला सराव काय करायचा आहे. आता बघा, आता तुम्ही काय करायचं बघा, चर्चा करायची. गटागटामध्ये चर्चा करायची म्हणजे गप्पा मारायचे का, तर नाही.
तर बघा, गटामध्ये तुम्ही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणीला कुटुंबाविषयी प्रश्न विचारून माहिती घेता. तुम्ही प्रश्न विचारायचे आपल्या कुटुंबाविषयी. आणि त्याच्यानंतर बघा, अजूनही तुम्ही हे करू शकता की आपल्या मित्रमैत्रिणीला कुटुंबातील सदस्यांच्या कामाविषयीचे प्रश्न विचारून माहिती एकमेकाला द्या. त्याच्यातून तुम्हाला एक प्रेरणासुद्धा मिळू शकते. एखाद्या तुमच्या मित्राचा जर भाऊ एखादा डॉक्टर असेल, त्याला विचारा की त्याने डॉक्टरसाठी काय केलं. एखादा इंजिनियर असेल तर त्याला काय शिक्षण घेण्यासाठी त्यानं कोणत्या कोणत्या परीक्षा दिल्या, याविषयी तुम्हाला एक चर्चा, एक शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकतं आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं आणि त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. अशा प्रकारचा प्रेरणादायक असा हा भाषा विकासाच्या दृष्टीने असलेला आज सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. बघा, याचा पूर्ण तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही याच्यावर आधारित असलेला हात धुवा दिन, वाचन प्रेरणा दिन याविषयी तुम्ही तुमचं मत काय आहे ते 5 ओळीमध्ये तुम्ही लिहून ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. त्यानंतर एक तुम्हाला अजूनही एक सांगितलेलं आहे बघा, कल्पक होण्यासाठी. जर कोरोनाची 3री लाट आली तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून कोणती जबाबदारी पार पडाल याविषयी तुम्ही तुमचे मत व्यक्त करायचं आणि ते आपल्या ग्रुपवर तुम्ही काय करायचं, लिहून शेअर करायचं आहे. तुम्हाला तुमचं, कारण की आता शासनानं सांगितलेलं आहे की पहिल्या 2 लाट येऊन गेलेल्या आहेत. पहिली आली आहे, दुसरी आली आहे, आता 3री सुद्धा येऊ शकते आणि भविष्यात 4थी सुद्धा येऊ शकते. हे सांगता येणार नाही. परंतु 3री लाट आली तर तुम्ही काय करसाल नेमकं, तर तुमच्या आईवडिलांना काय सांगसाल. कारण की आजच्या काळातली सर्वात मोठी आपण आपल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडू शकतो ती म्हणजे लसीकरणाची. आपण आपल्या आईवडिलांना चर्चा करू शकतो की आई वडिलांना तुम्ही सांगू शकता, तुम्ही तुमच्या आजी आजोबांना सांगू शकता, तुमच्या शेजारच्या पाजारच्यांना सांगू शकता, तुम्ही तुमच्या गावातल्यांना, तुमच्या जवळच्यांना सांगू शकता की लस घेणं किती आवश्यक आहे. ही एक प्रकारची जबाबदारी तुम्ही पार पाडू शकता. स्वच्छतेचं महत्त्व तुम्ही सर्वांना सांगू शकता. तुम्ही स्वतः मास्क घालून सर्व गावामध्ये फिरले तर तुमची मित्रमंडळी सुद्धा मास्क लावतील. म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारचे काय काय करू शकाल तुम्ही, ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेमध्ये तुम्ही ते लिहायचं आहे की जर कोरोनाची 3री लाट आली तर तुम्ही काय करणार. तर तुम्ही कोरोना योद्धा म्हणून कोणती जबाबदारी पार पडाल तुमच्या पद्धतीनं, तर ती तुम्ही लिहायचं आहे. बघा, त्यानंतर बघा, याच्यासाठी तुम्ही पूरक साहित्यसुद्धा याचा वापर करू शकता. इयत्ता 6वीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, गोष्टीची पुस्तकं आहेत वेगवेगळी, त्यानंतर बालसाहित्य आहे, वयोगटाला अनुसरून योग्य लिखित असणारे जे कात्रणं आहेत ते तुम्ही वाचायचे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किशोर नावाचं मासिक आहे, ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवर सुद्धा मिळू शकतं, ते वाचा. जीवन शिक्षण नावाचं आहे, ते सुद्धा वाचा. त्याच्यातले काही कार्यक्रमाचे फोटो, काही जे उपक्रम असतील ते वाचा, ते पहा आणि त्याच्यानुसार आपल्या याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपल्याला हे सगळे फायदेशीर राहणार आहे. अशा प्रकारचा सेतूचा अभ्यास आज मराठीचा आहे. त्यानंतर तुम्हाला अजून बोधकथेसाठी लिंक दिलेली आहे, त्यासुद्धा लिंकवर तुम्ही क्लिक करून त्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. बघा, अशा 10 प्रकारच्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, त्या इथे क्लिक करा. या ठिकाणी जर तुम्ही निळ्या लिंकला क्लिक केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला मिळणार आहे. त्यानंतर बघा, आज सेतू अभ्यासक्रमामध्ये 21व्या विषयीचा इंग्रजीचा अभ्यास काय आहे. बघा, ब्रिज कोर्समधला आपला तर ॲक्टिव्हिटी 21मध्ये सब्जेक्ट इंग्लिश आपल्या, बघा, ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपल्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्याचप्रमाणे आता लर्निंग आउटकम्स काय आहेत बघा इंग्रजीच्या दृष्टीने 21व्या दिवशी ॲक्टिव्हिटी 21मध्ये. बघा, द लर्नर म्हणजे विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहे. बघा, रिस्पॉन्ड टू अनाउन्समेंट अँड इन्स्ट्रक्शन. आता अनाउन्समेंट आणि इन्स्ट्रक्शन याचं तुम्हाला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, आन्सर देता आलं पाहिजे. यू हॅव टू आन्सर द अनाउन्समेंट अँड इन्स्ट्रक्शन. बघा, म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन इन व्हॅरिड कंटेक्स्ट. कॉन्टेक्स्ट. बघा, म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला ज्या प्रकारची इन्स्ट्रक्शन असेल, रिक्वेस्ट म्हणजे काय, तुम्हाला विनंती असेल, काही डायरेक्शन असेल, त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर कॅरीज आउट अ कॉम्प्लेक्स लॉंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ ओरल इन्स्ट्रक्शन. त्यानंतर तुम्हाला ज्या तोंडी सूचना असतील त्याचं सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्ड देता आला पाहिजे, त्या तुम्हाला पूर्णपणे पाळता आल्या पाहिजे. बघा, त्यानंतर काय म्हटलंय बघा, त्यानंतर इन्स्ट्रक्शन द टीचर अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर. बघा, काय सांगितलं, प्ले द व्हिडिओ ऑफ ॲन इनव्हिजिबल बेंच. हा जो आहे व्हिडिओ तो तुम्ही बघायचा, दीक्षा ॲपमधून तुम्हाला बघता येईल. आस्क द स्टुडंट टू लिसन अँड वॉच द व्हिडिओ. बघा, आस्क द स्टुडंट टू डू सम ॲक्शन लाईक दॅट
रायटिंग, डान्सिंग, सिंगिंग एक्सेट्रा. म्हणजे तुम्ही अशा ॲक्शन करायच्या आहेत, रायटिंग, डान्सिंग, सिंगिंग. नंतर आज द स्टुडंट, आज द क्वेश्चन टू द स्टुडंट व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे जर मी तुम्ही जर रायटिंग करत असाल आणि मी तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर यू डुईंग, तर तुम्ही काय म्हणसाल, वी आर रायटिंग. पुन्हा तुम्ही डान्सिंग करत असाल, तुम्हाला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, वी आर डान्सिंग किंवा आय एम डान्सिंग. नंतर सिंगिंग करत असाल तुम्ही, तर तुम्ही म्हणसाल आय एम सिंगिंग. असं वेगवेगळं रीडिंग करत असाल तर रीडिंग, आय एम रीडिंग. व्हॉट आर यू डुईंग म्हटल्यानंतर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आय एम रीडिंग, आय एम सिंगिंग, आय एम डान्सिंग, आय एम रायटिंग. जे काही तुम्ही करत असाल ते तुम्ही त्याचं उत्तर कसं द्यायचं. ज्यावेळी तुम्हाला असं जर प्रश्न विचारला की व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात, तर त्यावेळी तुम्हाला तुमचं उत्तर देता आलं पाहिजे. बघा, त्यानंतर इन्स्ट्रक्शन आहे फॉर द स्टुडंट. अजून तुमच्यासाठी काही सूचना आहेत बघा. लिसन अँड वॉच द व्हिडिओ. तुम्ही तो दीक्षा ॲपमध्ये तो व्हिडिओ पाहायचा आणि फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ ॲक्टिंग, त्यानुसार तुम्हाला ॲक्टिंग करायची. त्यानंतर बघा, आन्सर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग. त्याच्यानंतर तुम्ही उत्तर द्यायचं व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करत आहात. रोल प्ले द क्वेश्चन अँड आन्सर, आणि तुम्ही क्वेश्चन आणि आन्सरचा एक प्रकारचा नाटक तुम्ही करायचं आहे. एकानं प्रश्न विचारायचा आहे, एकानं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही अशा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, फ्रेंडसोबत, पार्टनरसोबत तुम्ही काय करू शकतात, असे प्रश्न विचारू शकतात. एकानं विचारायचं व्हॉट आर यू डुईंग, मग दुसरा तो उत्तर देईल आय एम सिंगिंग, आय एम रीडिंग, आय एम टॉकिंग. जे काही आहे ते तुम्ही उत्तर द्यायचं. बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, एक व्हिडिओ तयार करायचा आणि तो मला सेंड करायचा. बघा, म्हणजे आजच्या इंग्रजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ तयार करायचा आहे. दोघांमध्ये एक जणू काही नाटक तुमचं बसवायचं आहे. दोघांमध्ये तुम्ही एकानं प्रश्न विचारायचा आहे व्हॉट आर यू डुईंग आणि दुसऱ्यानं त्याचं उत्तर द्यायचं आहे. अशा प्रकारचं लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आणि ती ग्रुपवर आपल्याला पाठवायची. बघा, इथं मी सांगितल्याप्रमाणे इथं एक डेमो म्हणून सुद्धा सांगितलं आहे. व्हॉट आर यू डुईंग, आय एम रायटिंग. व्हॉट आर यू डुईंग, आय एम रीडिंग. अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही करायची. आज द क्वेश्चन रिलेटेड टू द ॲक्शन इन युअर डेली लाईफ. तुमच्या डेली लाईफमध्ये असलेले जे काही प्रश्न असतात, केवळ एवढंच विचारायचं का व्हॉट आर यू डुईंग, तर तुम्ही तुमचा प्रश्नसुद्धा विचारू शकतात. व्हॉट हॅपन विथ यू, व्हॉट आर यू डुईंग. अशा वेगवेगळे प्रश्न तुम्ही विचारू शकतात आणि कमीत कमी 10 प्रश्न तुम्ही तयार करायचे आणि ते तुम्ही काय करायचे, पाठवायचे आपल्या ग्रुपवर. इथं तुम्हाला एक हे सुद्धा दिलेलं आहे, एक हिंट दिलेली बघा. आता तुम्हाला जर असं विचारलं फ्रेम द क्वेश्चन्स युझिंग द ॲक्शन वर्ड्स, तुम्हाला विचारलं व्हॉट आर यू डुईंग, त्याचं उत्तर राहणार आय एम डान्सिंग. व्हॉट आर यू डुईंग, आय एम रायटिंग, आय एम कुकिंग, आय एम प्लेईंग. याचं उत्तर सांगतोय मी, प्रश्न राहणार आहे व्हॉट आर यू डुईंग. नंतर व्हॉट आर यू डुईंग, आय एम स्टँडिंग, आय एम वॉशिंग, आय एम सिंगिंग, आय एम स्किपिंग, ड्रॉईंग, आय एम क्लाइम्बिंग. असं उत्तर तुम्ही देऊ शकता आणि याची वाक्य तुम्ही करायचे. त्याच्यानंतर दीक्षा ॲपमध्ये असलेली ही जी लिंक आहे त्याला तुम्ही काय करायचं आहे, तर ते लिंक ओपन करून तुम्हाला त्याची प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बघा याच्यातून तुम्ही काय शिकलेत. आय कुड आस्क टू माय पियर, आय कुड आस्क क्वेश्चन टू माय पियर, येस. नंतर आय कुड रिस्पॉन्ड द टीचर्स इन्स्ट्रक्शन, येस. तुम्ही जर उत्तर दिले असाल तर येस. आय कुड इनॅक्ट अँड कन्व्हर्स विथ फ्रेंड्स, येस. असं तुम्ही लिहायचं आहे. बघा, त्याच्यानंतर आता आपला गणिताचा अभ्यास आहे. बघा, सेतू अभ्यासक्रमाचा आजचा ब्रिज कोर्समधला जो अभ्यास आहे गणिताचा, त्याचं नाव आहे सांख्यिकी. बघा, घटकाचं नाव आहे स्तंभालेख. आता उपघटक आहे बघा स्तंभालेख, वाचन, अर्थनिर्वचन आणि आपला जो दिवस आहे आजचा 21वा दिवस आहे. बघा, आता अध्ययन निष्पत्ती याच्यातून काय साध्य होणार आहे तुम्हाला, तर स्तंभालेखाचे वाचन करून त्याचे अर्थनिर्वचन करतात. बघा, म्हणजे स्तंभालेखावरून तुम्हाला काय करता आलं पाहिजे, अर्थनिर्वचन करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला उत्तरं देता आले पाहिजे. स्तंभालेखाचं वाचन जसं आपण एखाद्या पुस्तकातल्या धड्याचं वाचन करतो त्याप्रमाणे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, स्तंभालेखाचं सुद्धा वाचन गणिताच्या दृष्टीने करता आलं पाहिजे. बघा, थोडं समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना IPL बघायला नक्की आवडत असेल. म्हणूनच आपण IPLवर आधारित एका स्तंभाचे निरीक्षण करणार आहोत. IPLमध्ये मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये बनवलेल्या सहा सामन्यातील धावाचा तपशील खालील लेखामध्ये दर्शवलेला आहे. आता आपण स्तंभालेख समजून घेऊयात.
बघा आता इथे स्तंभालेख दाखवलेला आहे. पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना, चौथा सामना, पाचवा सामना आणि सहावा सामना, असे सगळे सामन्याचं जे वर्णन दाखवलेलं आहे बघा. आणि IPL मधील मुंबई इंडियन्सची पॉवर प्ले मधली जी धावा आहेत म्हणजे रन्स आहेत ते दाखवलेले आहे बघा. आडव्या एक्स अक्षावर काय दाखवलेले, समान अंतरावर 6 सामने क्रमाने दाखवले आहेत. आणि उभ्या अक्षावर काय दाखवलेले आहेत, समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्लेमधील धावा दाखवल्या आहेत. नंतर प्रत्येक सामन्यामध्ये प्लेमध्ये पॉवर प्लेमध्ये किती धावा झाल्या आहेत ते सुद्धा आपल्या स्तंभाच्या उंचीवरून समजेल बघा. सगळ्यात 5व्या सामन्यामध्ये सगळ्यात जास्त धावा झालेल्या आहेत बघा, याच्यावरून दिसतं. आणि सगळ्यात कमी कोणत्या धाव्या कमी झालेल्या पॉवर प्लेमध्ये तर तिसऱ्या सामन्यात, असे तुम्हाला सांगता आले पाहिजे. आणि किती झाल्या ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. 5व्या सामन्यामध्ये 70 धावा झाल्या, चौथ्या सामन्यामध्ये किती झाल्या 40 झाल्या, सगळ्यात कमी किती झाल्या तिसऱ्या सामन्यात झाल्या 30 झाल्या, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इथं सुद्धा आता वरील स्तंभालेखावरून आपल्याला माहितीचं वर्णन आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा. जसं पहिल्या सामन्यामध्ये किती धावा झाल्या 40, दुसऱ्यात 50, तिसऱ्यात 30, चौथ्यात 40, पाचव्यात 70, सहाव्यामध्ये 60, अशा प्रकारे तुम्हाला हे करता आलं पाहिजे याचं वाचन. त्यानंतर याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. उभ्या वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे, उभ्या जो वाय अक्ष आहे त्याच्यावर काय दाखवलेलं आहे, तर प्रत्येक सामन्यातील पॉवर प्लेमधील धावा दाखवलेल्या आहेत. नंतर एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे याचं उत्तर सुद्धा इथंच दिलं आहे की एक्स अक्षावर समान अंतरावर 6 सामने क्रमाने दाखवलेले आहेत. सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत, तर 5व्या सामन्यात केलेल्या आहेत बघा. 5व्या सामन्यात सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. मग त्यानंतर सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात झालेल्या आहेत, तर किती झालेल्या आहेत, तिसऱ्या सामन्यात किती झाल्या 30. आणि तिसऱ्याचं उत्तर किती आहे, कोणत्या सामन्यात जास्त धावा झाल्या होत्या 5व्या, तर किती झाल्या होत्या 70. त्यानंतर कोणत्या 2 सामन्यामध्ये समान धावा केल्या आहेत व आणि किती, कोणत्या 2 सामन्यामध्ये सारख्या झालेल्या आहेत बघा. तर कोणत्या सामन्यामध्ये सारख्या झालेल्या आहेत दिसतंय का, तर बघा पहिला सामना आणि चौथा सामना याच्यामध्ये 40-40 धावा सारख्या झालेल्या आहेत. म्हणजे असं तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजे. आणि राहिलेल्या प्रश्नांची तुम्ही आता उत्तर द्यायची. 60 धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत, सर्व सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण किती धावा केल्या आहेत, नंतर सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यामध्ये किती धावाचा फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ सर्वाधिक धावा किती 70 झाल्या, सर्वात कमी किती झाल्या 30, म्हणजे किती फरक आहे 40चा. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि आपल्या ग्रुपवर तुम्ही पाठवायची. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा सुद्धा सराव करायचा आहे. खालील स्तंभालेखाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं जसं इथं सामन्यामध्ये केलेल्या धावाचं दाखवलं होतं वर्णन, त्याप्रमाणेच आता इथं आपल्याला स्तंभालेखाचं वाचन करत असताना इथं मोठमोठ्या शहरांचं नावं दिलेली आहेत. चेन्नई, नवी दिल्ली, हैदराबाद व विविध शहरे, लखनौ, मुंबई. त्याच्यानंतर इथं असलेलं जे तापमान आहे डिग्री सेल्सिअसमध्ये हे आपल्याला बघा. एक्स अक्षावर आपल्याला नावं दिलेली आहेत, वाय अक्षावर काय दिलेली आहेत, तापमानाची नोंद दिलेली आहे 0 पासून ते 40 पर्यंत. तर ही सर्व माहिती तुम्हाला वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो, तर भारतातील विविध शहरातील तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये दर्शवतो. उभ्या वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली आहे, उभ्या वाय अक्षावर कशाची माहिती दर्शवली आहे, तापमानाची. त्यानंतर आडव्या एक्स अक्षावर काय माहिती दर्शवलेली आहे, तर सर्व महत्त्वाची भारतातील सर्वात महत्त्वाची जी शहरं आहेत त्यांची माहिती नावं दिलेली आहेत. सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचं आहे, तर सर्वाधिक तापमान नवी दिल्लीचं आहे. किती आहे, तर 35°C आहे. असं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचं आहे आणि किती आहे ते सुद्धा लिहायचं. कोणत्या 2 शहराचे तापमान समान आहेत ते लिहायचे. आणि हे तुम्हाला जो हे आहे स्तंभालेख ते पाहूनच तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. चेन्नई या शहराचे तापमान किती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगता येईल. म्हणजे पुन्हा चेन्नईचं बघायचं, चेन्नईचं तापमान किती आहे बघा 30°C आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला लिहावं लागेल. सर्वाधिक तापमान आणि सर्वात कमी तापमान यातील फरक किती आहे, सर्वात जास्त तापमान नवी दिल्लीचं आहे आणि सर्वात कमी कोणाचं आहे, लखनौचं आहे. सर्वात जास्त किती आहे 35 आहे, सर्वात कमी किती आहे 25. आता याच्यातला फरक किती आहे 10°C. अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही लिहावं लागेल. त्यानंतर बघा खाली काही लिंक दिलेल्या आहेत दीक्षा ॲपच्या, त्याला क्लिक करून तुम्हाला अजूनची अधिकची माहिती घेता येणार आहे. आता याच्यातून काय तुम्ही शिकले बघा, हे तुम्हाला काय समजलं, तर स्तंभालेखाचे वाचन करून त्यावरील आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. आता बघा, आता पुढे आपल्याला सेतू अभ्यासक्रमामध्ये विज्ञानाचा अभ्यास बघायचा आहे.
सेतू अभ्यासक्रमामध्ये कशाचा अभ्यास बघायचा आहे? विज्ञानाचा. आता बघा, विज्ञानाचा अभ्यास बघायचा आपल्याला. 21व्या दिवसाचा जो आपला पुढचा विषय आहे सेतू अभ्यासक्रमामध्ये ब्रिज कोर्स बघा. तर याच्यामध्ये बघा विज्ञानाची कृतीपत्रिका दिलेली आहे. आज 14वी कृतीपत्रिका. कालच्या आपल्या तासिकेमध्ये आपण सेतू अभ्यासाचे बघितलेलं आहे बघा, की बल म्हणजे काय, बलाचे प्रकार काय आहे. तर बघा आज पुन्हा आपल्याला बलाचे प्रकार, त्याच्यामध्ये गुरुत्वीय बल कशाला म्हणायचं, चुंबकीय बल कशाला म्हणायचं ते बघायचंय बघा. बघा इयत्ता 6वीचं जे प्रकरण आहे 10वं, बल आणि बलाचे प्रकार. बघा आता याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय साध्य होणार आहे आपल्याला? जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. जिज्ञासा म्हणजे काय, नवीन काय आहे बाबा, नेमकं काय हे, याचं असंच का झालं, असा ज्यावेळी आपण प्रश्न निर्माण होतो, ही गोष्ट अशीच का घडली, याच्यातून आपली एक जिज्ञासा तयार होती आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या साध्या तपासण्या आपल्याला करता येतात. आता आपण बलाचे प्रकार बघितलं, बल म्हणजे काय. आता गुरुत्वीय बल म्हणजे काय बघू आपण. बघा पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. म्हणजे बघा पृथ्वीमध्ये जे बल लावून पृथ्वी ही जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. आता बघा जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल हे कसं असतं, कमी आहे, म्हणजे त्याचे वजन कमी आहे, आणि मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे. म्हणजे वजन जास्त, गुरुत्वीय बल जास्त, वजन कमी, गुरुत्वीय बल कमी, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा उदाहरणार्थ आता एखाद्या इथं दाखवलेलं आहे बघा, झाडावर असलेलं जे फळ आहे ते फळ आकाशात जातं का? नाही, तर ते जमिनीकडेच खेचल्या जातं, जमिनीवरच पडतं. का आकाशात जातं? नाही, जमिनीवर पडतं. याचं कारण काय आहे? तर पृथ्वीमध्ये असलेली जी गुरुत्वीय बल आहे त्या गुरुत्वीय बलामुळे काय होतं, जर झाडावरचा जे फळं आहेत ते खालीच पडतात, जमिनीवरच येतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखादा चेंडू जर उंच आकाशामध्ये फेकला तर तो चेंडू काही कालावधीपर्यंत आकाशात राहील, परंतु नंतर तो बरोबर जमिनीकडेच येणार आहे. म्हणजे त्याच्यावर सुद्धा गुरुत्वीय बल आहे. म्हणजे पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास काय म्हणतात? गुरुत्वीय बल असे म्हणतात. त्यानंतर बघा चुंबकीय बल कशाला म्हणायचं? चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. चुंबकामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा आपलं साधं चुंबक असतं बघा, त्या चुंबकाला बघा लोखंडाचे खिळे, काही जी लोखंडाची वस्तू असते ती त्याला ते चिटकते. म्हणजे काय, चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असं म्हणतात. आणि पृथ्वी जे बल लावून आपल्या स्वतःकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. त्यानंतर याच्यावर प्रश्न आता सरावासाठी दिलेले बघा. चेंडूवर बल लावून आकाशाकडे फेकल्यानंतर चेंडू थोड्या उंचीवर जाऊन परत खाली येतो, यामागील कारण काय आहे? तर पृथ्वीचं असलेलं गुरुत्वीय बल मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर एका टेबलावर लोखंडी खिळे, काचेचा ग्लास, प्लास्टिकची वस्तू ठेवा. त्यानंतर चुंबक घेऊन त्या वस्तूजवळ घेऊन ज्या मधील कुठली वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते ते बघा. त्याच्यामधील बघा लोखंडी खिळे, आणि लोखंडी खिळेच हे आकर्षित होतील. काचेचा ग्लास आणि प्लास्टिकच्या वस्तू मात्र आकर्षित होणार नाही. त्यानंतर बघा तिसरं आहे प्लास्टिकच्या कागदाचे मासे तयार करून एका बाजूला टाचण्या लावा आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे मासे सोडा, ते तरंगतील. जेव्हा चुंबक घेऊन पाण्यावरून फिरवा, ते मासे फिरण्याचे कारण काय? ते चुंबकीय बलामुळे ते फिरतील. नंतर जी मॅग्लेव ट्रेन जी आहे त्याच्यासाठी वापरलेले जे तंत्रज्ञान आहे ते कोणतं आहे? चुंबकीय बलाचं, चुंबकीय विद्युत बलाचं हे वापरलेलं आहे. चुंबकीय बल कारण की जी मॅग्लेव ट्रेन जी आहे जपानमध्ये असलेली ती सर्वाधिक वेगाने जाते, तरीसुद्धा तिचा कोणत्याही प्रकारचा काय होत नाही, अपघात होत नाही. त्याचं कारण आहे चुंबकीय बल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा विषय आपला सेतू अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्सचा समाजशास्त्र म्हणजे ईबुनाचा. बघा आता विषय आहे आपला भूगोल, खडक आणि खडकाचे प्रकार. आता खडकाच्या प्रकारानुसार फरक पडतो. बघा खडकाच्या प्रकारानुसार फरक पडतो. तर बघा जमीन खोदत गेल्यास केवळ मातीच असते की अन्य काही बाबी असतात? ज्यावेळी जमीन खोदली जाते त्यावेळी मातीच असते का? तर नाही, तर त्या मातीच्या सोबत वेगवेगळ्या बाबी सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे जमीन खोदत असताना सुरुवातीला आपल्याला पिवळी माती लागेल, मुरुम लागेल, नंतर खडक लागेल, नंतर काळा दगड लागेल. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं लिहिता आली पाहिजे. मित्रांनो जर आपणास काही आठवले नसेल तर घरातील वडीलधारी माणसासोबत तुम्ही चर्चा करा आणि अधिकची माहिती तुम्हाला मिळू शकते.
त्यानंतर बघा आवश्यक जे साहित्य आहे ते इयत्ता 6वीचं भूगोल विषयाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून त्याच्यामधील असलेल्या बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कशाचे असतं, शिलावरण, म्हणजे ते कठीण आहे, तसेच माती आणि खडक यांचे बनलेले आहे. आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. भूपृष्ठावर त्या खाली सुद्धा काय असतात, खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्या खालील मध्ये तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणाला खडक म्हणतात आणि खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. बघा खडकाचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजाचे प्रमाण, ही खनिजे एकत्र करण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतर खनिजेही असतात. बघा हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर घराच्या अंगणामध्ये वडीलधारी मंडळीच्या देखरेखीखाली 1 ते 1.5 फूट खोल खड्डा करा आणि खड्डा करताना सुरुवातीला आणि शेवटी निघणारी माती सारखीच आहे की फरक आहे याचे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपला हे जे भूगोलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बघा एक रोपटे लावून खड्डा बुजून दे, आता इथे दिलेल्या माहितीचे वाचन करून घे असं म्हटलं आहे. ही कृती तुम्हाला काय करायची, खड्डा करायचा, त्याच्यामध्ये एक रोपटं लावायचं. ते रोपटं लावत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार आहेत. त्या कोणत्या समजल्या ते तुम्ही लिहायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं. बघा इयत्ता 6वीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकाचा सुद्धा घटक जो आहे 7वा, खडक आणि खडकाचे प्रकार, याचं वाचन करायचं तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला उत्तर मिळणार आहे. शिलावरण कशाची बनलेले आहे, कठीण अशा कशाचे बनलेले आहे, इथं दिलेलं आहे. बघा शिलावरण बाहेरील कसे कठीण आहे, आपलं जे शिलावरण आहे ते कठीण आहे, ते कसं माती आणि खडक यांच्यापासून बनलेलं आहे, असं उत्तर तुम्हाला लिहायचं. खडक कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्या या भूगोलाच्या पुस्तकामध्ये आहे. खडक कशाला म्हणायचं इथं दिलेलं आहे. बघा भूपृष्ठावर व त्या खालील सुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्या खालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. असं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. असं हे पूर्ण भूगोलाचं. त्यानंतर खडकामध्ये प्रामुख्याने कोणती खनिजे आढळतात त्याची उत्तरं लिहायची, ती सुद्धा तुम्हाला इथंच मिळणार आहे. बघा पुढे कोणती कोणती खनिजे आढळतात इथं दिलेलं आहे. खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे आढळतात. म्हणजे सगळे उत्तर सुद्धा याच्यात आहे, फक्त ते तुम्हाला वाचावं लागेल PDF आणि त्याची उत्तरं लिहावं लागेल. बघा त्याच्यानंतर अधिक सराव करण्यासाठी लिंक दिलेली आपली दीक्षा ॲपची, ती सुद्धा तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते. त्यानंतर इयत्ता 6वीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक जो 7वा आहे, खडक आणि खडकाचे प्रकार, यामध्ये दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. बघा त्याच्यानंतर बघा पुढचा आपला जो विषय आहे बघा सेतू अभ्यासक्रमाचा हिंदी विषयाचा. आज जो सेतू अभ्यासक्रमातला ब्रिज कोर्समधला जो 21वा दिवस आहे, म्हणजे दिन 21वां. बघा इसमें हमें हिंदी में जो क्षेत्र दिया है वो है भाषा विकास. इसमें हमें कौशल्य अवगत करने का है. देखो वाचन और लेखन. अध्ययन निष्पत्ति देखो, किसी देखी सुनी रचनाओं घटनाओं को अपने शब्दों में व्यक्त करते हैं. यानी कि अगर आप कोई घटना देखी है आपने तो उस घटना रचना को आप अपने शब्दों में करताना आपको व्यक्त करते हैं आप इसको. ये अध्ययन निष्पत्ति हमें ये हिंदी भाषा में दी है. आओ पता करें. चित्र देखकर छात्रों को कल्पना करने कहे. देखो यह चित्र किस प्रसंग का हो सकता है. देखो यहाँ पे देखो किस प्रसंग का हो सकता है. शाबाश, तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया है. यानी कि देखो एक पुलिस स्थानक का दृश्य है जिसमें इन बच्चों ने कोई तो भी बहादुरी का काम किया है, इसीलिए वो स्थानक प्रमुख जो है पुलिस स्थानक के जो है इंस्पेक्टर जो है वो उनकी यानी कि उनको शाबाश की दे रहे हैं. देखो इसके बारे में आप लिख सकते हैं. इस प्रसंग को अपने शब्दों में लिखो. देखो आओ सक्षम करें. पुलिस अफसर ने दोनों बच्चों को शाबाश की क्यों दी होंगी, तो आप इसकी कल्पना करो और उसका उत्तर लिखो. आओ अभ्यास करें. बहादुरी का काम करने वाले बच्चों को कौन और कहाँ कब पुरस्कार प्रदान करते हैं. देखो बहादुरी जो करते हैं बच्चे उनको हमारे भारत सरकार की तरफ से शौर्य पुरस्कार दिया जाता है. जब हमारा 15 अगस्त स्वतंत्र दिन रहता है
उस वक्त हमारे जो पंतप्रधान है, हमारे जो राष्ट्रपति है, उनके हाथ से उनको शौर्य पुरस्कार प्रदान करते हैं हमारे जो राष्ट्रपति है। किसी 5 बहादुर बच्चों को मिले पुरस्कारों की सूची आपको बनानी है। आप इंटरनेट में जाएंगे और वहाँ पे अगर लिखेंगे बहादुर बच्चे, करेजियस चिल्ड्रन या करेजियस बॉय, करेजियस चिल्ड्रन, तो आपको इनके नाम मिलेंगे। देखो, आओ सृजन करें, यानी कि आपको कुछ तो भी नया करना है, सृजन करना है। आपके सामने एक आपका सहपाठी नदी में डूब रहा है, तो आप क्या करेंगे? उसकी मदद करेंगे क्या देखते रहेंगे? किस प्रकार करोगे, ये संक्षेप में लिखो। अगर आपको यानी कि क्या मदद करनी है उसको, दोस्त को, ये आपको लिखने का है। देखो, इसके लिए पूरक साहित्य भी दिया है। आप ये इसको क्लिक करके वेबसाइट पे जाके आप ये कर सकते हैं। नेशनल ब्रेवरी अवार्ड्स, इंडियन काउंसिल फॉर चाइल्ड वेलफेयर, ये वेबसाइट देख के आपको सब बच्चों के नाम आपको ध्यान में आ सकते हैं। आप उसका अध्ययन कर सकते हैं। बघा, याच्यावर आता सेतू अभ्यासक्रमावर असलेली तुम्हाला चाचण्या दिलेल्या आहेत बघा, सगळ्या विषयाच्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, नंतर इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्या चाचण्या सोडवायच्या। त्यानंतर अधिकच्या चाचण्यासुद्धा दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही त्याची काय करू शकता, सराव करू शकता। बघा, अशा प्रकारे बघा, तुम्हाला आजचा हा 21व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रमाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे। आणि ज्या काही तुम्हाला मी सूचना सांगितलेल्या आहेत, जे काही गृहकार्य सांगितलेलं आहे, होमवर्क सांगितलेलं आहे, तो पूर्ण तुम्ही करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकायचा आहे। काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील आपण आपल्या ग्रुपवर टाकायचे आहेत आणि आपल्या सर्वांच्या समस्या किंवा ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणार नाहीत याचं सुद्धा आपण शंकांचं निरसन करणार आहोत। धन्यवाद। आज आपण इतक्या पूर्ण तन्मयतेनं आपलं हे जे सेतू अभ्यासाचा 21वा दिवसाचा जो अभ्यासक्रम आहे तो ऐकलात, प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि आता आपलं तुमचं काम सुरू झालेलं आहे। आता तुम्ही सांगितलेला जो अभ्यास आहे तो आपल्या पुस्तकामध्ये, सेतू अभ्यासाच्या, त्यानंतर आपल्या वहीमध्ये तो पूर्ण करायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर ती माहिती सर्व टाकायची आहे। धन्यवाद।